तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही आज घेऊन आलेले आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो दर मिळेल. तर सर्वप्रथम मी आज घेऊन आलेलं आहे बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतो आहे आणि याच्यानंतर याच्या मागे जे कापसाचे भाव झाले ते आजच्या भावापेक्षा वाढीचे आहेत किंवा कमी आहेत, याबद्दल सर्व माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की या शेती अपडेट यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहतील आणि त्यांच्या मालाला योग्य तो दर मिळेल. तर सर्वप्रथम आज आपण अमरावती, अकोला, काटोल, परभणी, धरणी, सोनपेठ, पारशिवनी, खामगाव, सावनेर, जामनेर आणि वारोरा अशा काही 10 बाजार समितीचे आपण बाजारभाव पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की बाजारभावामध्ये फेरबदल होत असतात. जर बाजारभाव कधी कमी झाले किंवा वाढले तर नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल. त्यामुळे आजचे मी कापसाचे बाजारभाव सांगणार आहे. तर सर्वप्रथम आज आपण अमरावती बाजार समितीचे पाहूया. अमरावती बाजार समितीमध्ये 6,800 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 7,300 रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर अमरावती बाजार समितीचे कापसाचे सर्वसाधारण दर पाहायला गेले तर 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका अमरावती बाजार समितीमध्ये दर आहे. तर समोर आपण अकोला बाजार समितीचे पाहणार आहोत. अकोला बाजार समितीमध्ये 7,700 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 8,000 रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतो आहे. तर अकोला बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 7,800 रुपये प्रति क्विंटल इतका अकोला बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतो आहे. तर समोर आपण काटोल बाजार समितीचे पाहूया. काटोल बाजार समितीमध्ये 6,600 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 7,300 रुपये प्रति क्विंटल इतका काटोल बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर काटोल बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 7,100 रुपये प्रति क्विंटल इतका काटोल बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण परभणी बाजार समितीचे पाहूया. परभणी बाजार समितीमध्ये 7,700 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 7,800 रुपये प्रति क्विंटल इतकं परभणी बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर परभणी बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 7,700 रुपये प्रति क्विंटल इतका परभणी बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतो आहे. तर जसं की मी अमरावती, अकोला, काटोल, परभणी अशा 4 बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत. नक्कीच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो दर मिळेल. शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ आला असेल तर तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मी असेच तुमच्या जवळपास बाजार समितीचे बाजारभाव घेऊन येत राहील. तर समोर आपण धरणी बाजार समितीचे पाहणार आहोत. धरणी बाजार समितीमध्ये 6,800 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 6,900 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळतो आहे. तर कापसाचे सर्वसाधारण जर धरणी बाजार समितीमध्ये जर पाहायला गेले तर 6,800 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण सोनपेठ बाजार समितीचे पाहणार आहोत. सोनपेठ बाजार समितीमध्ये 7,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेले तर 7,800 रुपये प्रति क्विंटल इतका सोनपेठ बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतो आहे. तर सोनपेठ बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 7,700 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण पारशिवनी बाजार समितीचे पाहणार आहोत. पारशिवनी बाजार समितीमध्ये 6,800 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 7,300 रुपये प्रति क्विंटल इतका पारशिवनी बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर पारशिवनी बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 7,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण खामगाव पाहूया. खामगाव बाजार समितीमध्ये 7,100 रुपये प्रति क्विंटल कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 7,600 रुपये प्रति क्विंटल इतका खामगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर खामगाव बाजार समितीचे सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 7,300 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण जामनेर या बाजार समितीचे पाहणार आहोत. जामनेर बाजार समितीमध्ये 6,800 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 7,200 रुपये प्रति क्विंटल इतका जामनेर बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतो आहे. तर जामनेर बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण वारोरा या बाजार समितीचे पाहणार आहोत. वारोरा बाजार समितीमध्ये 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 7,700 रुपये प्रति क्विंटल इतका वारोरा बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे.
फक्त वारोरा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. तर जसं की मी अमरावती, अकोला, काटोल, परभणी, धरणी, सोनपेठ, पारशिवनी, खामगाव, सावनेर, जामनेर, वारोरा अशा काही 10 ते 11 बाजार समितीचे मी बाजारभाव सांगितलेले आहेत. नक्कीच तुमचा माल विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळेल. व्हिडिओ असेच तुम्हाला नवनवीन अपडेटसाठी तुम्ही या शेती अपडेट यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमच्या मालाला योग्य तो दर मिळेल आणि या बाजारभाव तुम्हाला कळतील. तर जसं की मी सोयाबीन बाजारभाव, हळद बाजारभाव, इतर सर्व पिकाचे अपडेट या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या जवळपास बाजार समितीचे बाजारभाव जाणून घ्या. तर भेटूया एक अशाच नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.